नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि तुम्ही बघताय पुढारी प्राईम. बातमी आहे जरांगे आणि भुजबळ यांच्यातल्या संघर्षाची. मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामधला संघर्ष हा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची डेडलाईन ही जरांगेंनी दिली आणि त्यातच आता भुजबळ राज्यभरामध्ये ओबीसी एल्गार सभा घेणार आहेत. दोन्ही नेत्यांची एकमेकांवरची टीका ही सातत्यानं सुरू आहे. बघूयात. त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला 17 तारखेच्या आत सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली. नसता 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार आहे. हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली, आंदोलनाची जबाबदारी घेतलेली, उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली. आतापर्यंत असं कुठल्याही सरकारला कोणी एक व्यक्ती कधी अशा प्रकारची धमकी देत होता? जनतेला बेठीस धरत होता, सरकारला बेठीस धरत होता. अरे मोठमोठे आंदोलनं झाली या देशामध्ये. हे अशा प्रकारच्या तारखा देऊन द्या तारखा, उद्या ते सरकारला तारखा देत आहेत, आज उद्या कोर्टाला तारीख देतील. या तारखेपर्यंत निकाल नाही लागला तर मग आमच्याशी काय वाटेल ते करत. एकदा सवय झाली वाटेल ते बोलण्याची आणि वाटेल त्याचा विध्वंस करण्याची, मग तो वाढतच जात आहे. आम्हाला तर किती अडचणी आल्यात. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही सरकारला. त्या तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागेवर सभेच्या. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही ना, आम्हाला सांगत नाही, कारण आम्ही मरायला भेट नाहीत त्याच्यावनी. त्याला संरक्षण पाहिजे, उगाच त्याला मोठं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला मागे घ्यायचा, त्याला अडचणीतून बाजूला निघायचं, देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा, अजितदादाला संपून टाकायचं, असं त्याचा हळूहळू डाव असू शकतो ना. मला कधी बाळासाहेबांनी सांगितलं की फक्त सांगायचं हा आपला कार्यक्रम आहे, मग तू कसा काय करायचा, तू काय बोलायचं हे मी ठरवायचं. त्याच्यानंतर पवार साहेब कधी मला सांगितलं नाही हे बोला किंवा ते बोला. आणि झालं आता एवढ्या वर्षानंतर 57 वर्ष मी सुद्धा राजकारणात आहे. जेवढी वर्ष शिवसेनेनं झाली समजा, नेमकी तेवढी वर्ष दिवस मला राजकारणात आहे. आता मला कोणीतरी सांगावं आणि मी बोलावं अशी परिस्थिती नाही. 2 दिवस झाले मॉर्निंग वॉकलाही जाऊ देत नाहीयेत आणि पोलीस अलर्ट झालेत, कारण मला धमक्या देणाऱ्यांबाबत तपासही सुरू झालेला आहे. त्याचं जाऊन तिकडे ते काय त्याचं ते मोग बरळते कोणकडे, मला कुठं जाऊन द्या ना. आता कुठं जायचं तुला काल जातो मग. बेव वाटत एकीकडून म्हणतो पोलिस नाहीत मला गोळी घाली ते, बाहेर जायचं तर म्हणतो मला जाऊन द्या. काय भेटतो रे भेकडं लई. बाहेर जायचं म्हणतं, बाहेर गेल्यावर म्हणतो मला मारू ते बी बोलत नुसतं कसलं काय बरळत आहे कोणकडे बी. कसलं माणूस राव हे, कसलं लागलं का राज्य झाले. सगळे दुनिया बघितले मग यासारखा नमुना नाही बघितला म्या कावा. हे कोण म्हणतो मला मारते ना, आता सरकारने संरक्षण दिलं तर म्हणतात मला हागायला जाऊन द्या. का हागवतो काय आला मग तू माया नको नादी लागू, मला सगळं माहिती आहे. तुला आणखी तो मला आणखीन बघितलंच नाही मी काय रासायनिक. तू गप्प राय, मा नको अभ्यास करायला लागू. तू आहे ते टकोराचे केस गळत येतो आहे, गप्प पडतो आपलं. जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय, मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे. नव्हता उडाला 24 पर्यंत नाही उडीत आम्ही आणखी तसा ठोतो टकोऱ्यावर बसून आमच्या. पण तवर 24 पट ठोतोत, कारण कुठंतरी मराठ्यांच्या लेकराचं चांगलं करतील सरकार अशी आम्हाला आशा आहे. वाटत बी होती, हाय बी थोडी काही लागली विसरून जायला आम्ही बी, पण हाय थोडी अशी की करते गोरगरिबाच्या लेकराचं चांगलं वाटोळं करतील असं वाटत नाही ते एकामुळं. आणि एकामुळं जर गोरगरिबाचं वाटोळं करायचं असेल तर मराठ्यात काय पुढच्या काळात त्यांना आता समजणार आहे. ते आता काय सांगत नाही मी, पण मराठी काय ते कळणार आहेत, कारण आता कव्हर आमच्या लेकराचं वाटोळं करतात. सगळं असताना जे आहे लोक बोलायला घाबरतात. फक्त आमच्या विरुद्ध बोलायचं, मग त्याच्यामध्ये काही राजकीय असूया आहे. त्याचबरोबर मराठा मतं आपल्याला मिळाली पाहिजेत म्हणून बोलायचं, पण ओबीसीची सुद्धा मतं पाहिजेत म्हणून फक्त बोलायचं की ओबीसीला धक्का न लावता हे सगळं करा. हे सगळं लोकप्रतिनिधी चाललंय. एका दुसरे जे आहेत लोकप्रतिनिधी बोलले सुद्धा हे मतांसाठी चाललंय तुमचं सगळं.
खरं काय ते तुम्ही बोलत नाही, सत्य लोकांसमोर येत नाही.